आम्ही तुझे आभार मानतो बापा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू आजच्या सुंदर दिवसाबद्दल आणि तू आज रोजप्रमाणे आम्हाला एकत्र केल्याबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो। प्रभू तू आम्हाला शिकवलेलं आहे की आम्हाला प्रत्येक आमच्या जीवनामध्ये, आम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला, प्रत्येक परीक्षांमध्ये आम्हाला धीराची गरज आहे प्रभू, सहनशीलतेची गरज आहे आणि तुझ्या शहाणपणाची गरज आहे प्रभू। आम्ही विश्वास करतो प्रभू की आज आम्हाला तू शिकवत आहे की शहाणपण आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी प्रभू वेगवेगळ्या आहेत प्रभू, पण आम्ही अनेक वर्षे ह्या गोष्टी एकत्र समजत होतो प्रभू। पण आम्ही धन्यवाद देतो की तू आम्हाला योग्य ज्ञान दिलेलं आहेस प्रभू। धन्यवाद देतो आणि आम्ही तुझे आभार मानतो की पित्या आज जे काही तू आम्हाला या ठिकाणी शिकवणार आहेस, पवित्र आत्मा मी विश्वास करतो की तू माझ्या मुखाचा आवाजाचा ताबा घेतलेला आहे आणि पवित्र आत्मा या ठिकाणी बोलणारा मी नाही तर तू आहे आणि प्रत्येक शब्द, प्रत्येक वचन जे तू आमच्या हृदयाच्या चांगल्या जमिनीमध्ये पेरणार आहेस प्रभू, आम्ही विश्वास करतो की ते चांगल्या जमिनीमध्ये पडला गेलेला आहे आणि त्याला 100 पटीने फळ आलेलं आहे। म्हणून तुझे आभार मानतो आणि तुला धन्यवाद देतो प्रभू। धन्यवाद देतो कारण तू आमचा आश्रय आहे, तू आमचा दुर्ग आहे। आम्ही धन्यवाद देतो कारण आमच्या विरुद्ध घडविलेलं कोणतेही शस्त्र आमच्यावर चालत नाही। आम्ही धन्यवाद देतो प्रभू कारण तुझी दया सनातन आहे प्रभू। धन्यवाद देतो प्रभू की तू आमचं हृदय, आमची समज उघडलेली आहे असा आम्ही विश्वास करतो आणि हे अब्बा पिता, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावात करतो। आमेन, 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 हालेलुया। आज तुम्हाला प्रश्न विचारणार, मी कमी बोलणार, तुम्ही जास्त बोलायचं। हालेलुया। तर काल आपण काय शिकलो? बाई इकडे येते ना, बघू दे तुला। अरे इथे ये। काय बघतात मला तेच नाही कळालं। काय आहे? 2 हात आहे, 2 पाय आहे, 1 नाक आहे, बिजा काय आहे? रोज होतं तेच होतं तिच्याकडे, काय वेगळं लावून आली कधी? नाही ना सगळे। हालेलुया। मग काल आपण काय शिकत होतो? शहाणपण। आणि शहाणपण आमच्या जीवनामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये, दुःखामध्ये, प्रत्येक संकटामध्ये आम्हाला काय गरजेचं आहे? आणि किती वेळा आमच्यावर संकट आलं, दुःख आलं की आम्ही रडतो? किती वेळा आम्ही रडतो? हा, कधी रडले का नाही रडले दुःख आल्यावर? भले एकांतात सगळ्यांसमोर नसतील रडले, पण एकांतात तरी रडले असतील ना। आणि काय बोलले असतील? हे परमेश्वरा तू मला हे कशासाठी दिलं? बरोबर का नाही? जाऊ दे, तुम्ही चांगले लोक आहे, तुम्ही तर रडत नसतील। मावऱ्यासाठी तरी रडले का नाही रडले? हा, मावऱ्यासाठी रडताना, अरे वा, ते खरं बोलतात। हालेलुया। पण परमेश्वर आम्हाला त्यासाठी दुःख देत आहे का? त्यासाठी परीक्षा देत आहे का की आम्ही परीक्षा आल्यावर रडत बसायचं? का आम्ही परीक्षा आल्यावर कोणाला तरी ब्रदरला फोन करत विचारायचं काय करू काय करू काय करू, यासाठी देत आहे का? का परीक्षा आम्हाला नष्ट करण्यासाठी देत आहे का? मग कशासाठी आम्हाला परीक्षा देत आहे प्रभू? कशासाठी देत आहे? अरे बोला, आपण शिकलो ना, विसरले का काय? बघा, ते व्हिडिओ बघत आहे, अख्खं जग बघत आहे, बरोबर आहे? त्यांना वाटेल की हा कोणाशी बोलतोय, समोर तर माणसं बोलणारी नाही दिसत आहे, पुतळे तर नाहीत ना, बरोबर आहे का नाही? म्हणून बोललं तर त्यांना वाटेल की हा बाबा माणसं आहेत समोर, नाहीतर बोलतील अरे केवढा मोठा चमत्कार आहे, माणसं बोलतच नाही। हालेलुया। तर आम्ही कशासाठी आम्हाला परीक्षा देतो परमेश्वर? धीर वाढवण्यासाठी, आमची सहनशीलता वाढवण्यासाठी
आणि आमच्यामध्ये जे काही आहे ते खजाना जो आहे ना, अभिषेक, देवाचं सामर्थ्य, ते सर्व काय करण्यासाठी देतो? बाहेर काढण्यासाठी देतो. बरोबर आहे का नाही? आणि आम्हाला प्रभू कालपासून जे शिकवत आहे की आम्हाला प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराच्या शहाणपणाची काय आहे? गरज आहे. जरी तुमच्याकडे पाहिजे तेवढं ज्ञान असू शकते, पाहिजे तेवढा पुस्तकी ज्ञान असू शकते. कोणाकोणाला बोलतात ना पुस्तकी किडा आहे. तुमच्याकडे नाही बोलत का की पुस्तकी किडा आहे? पण तो पुस्तकी किडा त्या पुस्तका इतकाच मर्यादित असतो. आता एक सिंपल उदाहरण देतो. मी जेव्हा मला बोटीवर कामाला जायचं होतं ना, तेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंट करायला गेलो. काय करायला गेलो? आणि हॉटेल मॅनेजमेंटचा मी अभ्यास करत होतो. मला सर्व उत्तरं बरोबर यायची. सर्व उत्तरं काय येत होती? बरोबर. आणि मार्क पण मला भरपूर भेटले. पास झालो चांगल्या मार्काने. पण जेव्हा मी नोकरीला लागलो हॉटेलमध्ये, तेव्हा समजलं इथे लिहिलं वेगळं आहे आणि तिकडे वेगळं आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर का नाही? मग मला त्या ठिकाणी आता कार्य करण्यासाठी जे मी ज्ञान घेतलंय ते मला माहीतच नाहीये की हे ज्ञान कसं वापरायचंय. माझ्याकडे एक व्यावहारिक त्याचं ज्ञान आहे का? किती लोक शाळेत गेलेले? परत प्रश्न विचारतो. चला, किती लोक शाळेत गेले? ती आया बाजूला शँड्रा बायला बघते. नाही गेलो? जाऊ दे. प्रश्न इकडे किती गेले का नाही गेले? तुम्हाला विज्ञान हा विषय होता? विज्ञान होता का नाही होता? होता ना. तर विज्ञान मध्ये ना आम्हाला एक प्रयोग करायचं ना, पुस्तक यायचं, वही यायची आणि त्याच्या एका साईडला आकृती काढायची आणि एका साईडला आम्ही कृती लिहायचो. बरोबर आहे का नाही? आता ते प्रत्येकाने लिहिलं म्हणजे तो शिकला का की तो प्रयोग काय आहे? हा, नाही शिकला. का नाही शिकत तो? कारण त्याला अजून काही माहीतच नाही पडलं की हे कसं काय काम करते आहे. बरोबर आहे का नाही? तसं त्या प्रयोगाचं मला शहाणपण कोण देतं, कसं काम करते ते कोण सांगतं? जेव्हा आम्ही वहीमध्ये लिहिल्यावर त्या प्रयोगशाळेमध्ये जातो त्यानंतरच मला कळते की हे कसं काय काम करते. बरोबर आहे ना? नाहीतर माहित पडलं मी सर्व लिहिलं आणि प्रयोगशाळेत गेलो, मला माहित नाही, कोणतं तरी केमिकल हातावर ओतून घेतलं. बरोबर आहे का नाही? मग आम्हाला परमेश्वर जो आहे तो ज्ञान ह्या शहाणपण यासाठी देतो की आमच्या जीवनात ते आम्ही योग्य रीतीने काय करावं? वापरावं. बरोबर आहे का नाही? आता उदाहरण देतो. समजा मी एखाद्या व्यक्तीला बोललो की तुला बदलापूरला जायचं आहे. काय बोललो? तर तो जाईल का नाही जाणार? जाणार का? जाणार का नाही जाणार? बदलापूरला जायचंय तर तो जाणार का नाही जाणार? काय आहे ते? काय होतं काटा? बदलापूरला जाणार का नाही जाणार? जाणार. आणि जेव्हा तो बदलापूरला जाणार तेव्हा त्याला मी सांगणार इकडनं जायचं वसई टू दादर आणि दादर ते कुठे? बदलापूर. मग तो त्या ठिकाणी पोचणार का नाही पोचणार? हा, पोचणार का नाही पोचणार? बरोबर. मला नाही माहिती. मी बोलीन इकडनं वसईला जा, वसईवरून दादरला जा, दादरवरून बदलापूरला जा. मग तो बरोबर उतरणार का नाही उतरणार? काय वाटते? उतरणार. तुम्ही गेले तर कधीच नाही उतरणार, परत चर्चगेटला येणार. उतरणार का? नाही उतरणार. उदाहरण देतो. आम्ही गेलो होतो बदलापूरला.
जे मी तुम्हाला सांगत आहे की इकडनं जायचंय तुम्हाला बदलापूरला आणि तिथे जाऊन काय करायचे, ट्रेन पकडायची. पण आम्ही तसंच गेलो ना, पण उतरण्याच्या टायमाला आम्हाला माहिती असेल की आम्हाला उतरायचं नाहीये बदलापूरला, तर बदलापूरला ट्रेन थांबल्यावर आम्हाला उभंच राहायचंय बाजूला, सीटवरनं उठायचं नाही. का नाही उठायचंय? कारण जे चढणारे आहेत ते जास्त आहेत. बरोबर आहे का नाही? जे चढणारे आहेत ते जास्त आहेत आणि त्याच्यासाठी आम्हाला उठायचं नाहीये. आणि जेव्हा आम्ही उठलो नाही आणि सगळी माणसं चढली, आता आम्ही उतरलो, सुखरूप रीतीने उतरलो का नाही. मग बदलापूरला जायचं कसं होतं हे आम्हाला कोणी सांगितलं, ते तर काय होतं, ज्ञान होतं. पण तिकडे आम्हाला कसं करायचं आहे ते काय होतं, समजते का नाही समजते? मग आम्हाला शहाणपण देणारा कोण आहे? परमेश्वर. ज्ञान म्हणजे काय? मी अनेक गोष्टी काय केलेल्या आहेत, जमा केलेल्या आहे, अनेक गोष्टीची माहिती घेतलेली आहे, पण तरी सुद्धा असं होऊ शकतं की माझं जीवन आजपर्यंत बदललेलं होऊ शकतं का नाही होऊ शकतं? असं होऊ शकतं की मी एवढं सगळं शिकली आहे पण अजूनपर्यंत माझं जीवन बदललेलं नाही आहे. का नाही बदललेलं आहे? शहाणपण परमेश्वराकडून कधी आम्ही मागितलेलं नाहीये. बरोबर आहे का नाही? तर म्हणून आम्हाला शहाणपण जर आपण मागितलं नाही तर गॅरंटी आहे का आम्ही कोणत्याही परीक्षेमध्ये स्वतःच्या शक्तीने पास होऊ शकत नाही. बरोबर आहे का नाही? मग किती वेळा मागतो आम्ही शहाणपण आतापर्यंत? कोणी 30 वय झालं असेल, कोणी 40 असेल, कोणी 50 असेल, कोणी 80 असेल. शहाणपण मागितलं का आपण? नाही मागितलं. पण प्रभू आम्हाला काय सांगतो? परत वाचू ते वचन, चला आपण याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 4 पासून 5 वाचा. जर तुमच्यापैकी कोणी शहाणपणाने गुन्हा असेल तर त्याने ते देवाजवळ काय मागावे? आरोग्य मागावे, मावरं मागावे, पैसा मागावा, काय मागावं? मग इथे शहाणपण का मागायला सांगत आहे परमेश्वर? दुसरं काय मागू नको बोलते, पण शहाणपण माग का? कारण जर आम्हाला शहाणपणच नसेल तर आम्हाला आमच्या जीवनात कोणतीही गोष्ट मिळू शकत नाही. समजते का नाही? आता हे कौकर लोक आहेत, हे बोटीमध्ये जातात का नाही जातात? जातात ना. आता समजा ह्यानी मला घरी सांगितलं की काय करा माहितीये भाऊ, जेव्हा पण जाळी बोटीच्या पंख्यामध्ये अटकेल तर तुम्हाला उतरायचंय आणि जाऊन काढायचे. आता मी काढू शकतो का नाही? जाऊन काढू शकतो? काय वाटते तुम्हाला? हा, काढू शकतो का? का नाही काढू शकत? कारण मला माहितच नाहीये की ते कसं जायचंय, कसं काढायची आहे. मी त्या जाळीच्या बदली पंखा घेऊन येऊन काढू. बरोबर आहे का नाही? पण जो व्यक्ती गेला आहे, काढला आहे, त्याला परमेश्वराने कुठेतरी काय दिलंय? शहाणपण. आणि परमेश्वर शहाणपण बायबलनुसार तो नेहमी आपल्याला त्याच्या वचनाद्वारेच काय करतो? देतो. म्हणजे सत्य, त्याचं वचन काय आहे? सत्य आहे. आणि त्या वचनाचं प्रगटीकरण म्हणजे काय आहे? शहाणपण आहे. लिहा, प्रभूचे वचन
प्रभूचे वचन सत्य आहे, प्रभूचे वचन सत्य. लिहत नाही तुम्ही? हा, काय करा आहे मग कोण देणार आहे आता तुम्हाला लिहून? काय लिहिलं? प्रभूचे वचन सत्य आहे आणि त्या वचनातून मिळणारे प्रगटीकरण, त्या वचनातून मिळणारे प्रगटीकरण जे परमेश्वराकडून येते, जे कुठून येते? परमेश्वराकडून येते, तेच शहाणपण आहे. तेच शहाणपण आहे. पुढे लिहा, शहाणपण नेहमी, एक लाईन सोडून लिहा, शहाणपण नेहमी परमेश्वराच्या द्वारेच कार्य करते. शहाणपण नेहमी परमेश्वराच्या द्वारेच काय करते? कार्य करते. आणि आम्हाला जेव्हा आम्ही मागतो, इकडे काय लिहिलंय? परत वाचा. जर तुमच्यापैकी कोणापैकी, पहिलं हे विचार करा, कोणापैकी? आमच्या सर्वांपैकी. मग हे फक्त ब्रदर साठी लिहिलंय का? फक्त ब्रदरांसाठी आहे का? का प्रत्येक इथे बसलेल्या लहानापासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांसाठी आहे? सगळ्यांसाठी आहे का नाही? मग पहिलं मला डोक्यातनं काढायचंय की फक्त ब्रदरसाठीच आहे वचन. कारण बायबल कोणाला घेऊन फिरायचं असते? ब्रदरला. आम्ही काय घेऊन फिरतो? काय काय पाहिजे त्याची लिस्ट, बरोबर ना? सुरमई पाहिजे, किती कोते पाहिजे, किती मासे पाहिजे, प्रभू बघ आणि हे देऊन टाक. बाकी ते शहाणपण वगैरे तो प्रश्न आहे ना, तो ब्रदरला सांग, तो ब्रदर बघेल, त्याला काय काम नसते. बरोबर आहे का नाही? पण प्रभू सांगतो की नाही, शहाणपण प्रत्येकाला, या लहानापासून ते मोठ्यापर्यंत कशाची गरज आहे? आणि किती वेळा आम्हाला जेव्हा परीक्षा येते, दुःख येते, तेव्हा आम्ही जास्तीत जास्त मनुष्याचा सल्ला घेतो का जास्तीत जास्त प्रभूला बोलतो की मला शहाणपण दे की मी ह्याच्यातनं कसं काय बाहेर यायचं? जास्तीत जास्त काय करतो आम्ही? हा, मनुष्याचा सल्ला. आणि मनुष्याचा सल्ला घेणारा काय आहे? मनुष्याचा सल्ला घेणं जरुरी आहे, पण जर तो वचनाच्या विरुद्ध आहे तर तुम्हाला पण जगाच्या विरुद्ध, देवाच्या विरुद्ध घेऊन जाईल. कारण वचन काय सांगते आपण बघूया. आपण जाऊया इर्मयाचे पत्र, अध्याय 17 वचन 5 वाचूया. इर्मयाचे पुस्तक 17:5. वाचा. कोण वाचेल? तिकडे पाठी वचन दिसते का? ठीक आहे, वाचा. परमेश्वर असे म्हणतो जो इसम मनुष्यावर, जो इसम म्हणजे कोण? जो मनुष्य मनुष्यावर भिस्त ठेवतो म्हणजे काय? भरोसा ठेवतो किंवा विश्वास ठेवतो. मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. तो काय आहे? म्हणजे आपण जर मनुष्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवला, जगाच्या गोष्टीवर, जगाच्या शहाणपणावर, ज्ञानावर विश्वास ठेवला, तर आमच्या जीवनात
जे परमेश्वराने दिलेले आशीर्वाद आहेत ते कार्य करणार आहे की त्याच्या उलट कार्य करणार? बरोबर आहे का नाही? म्हणून परमेश्वर आम्हाला सांगतो की जेव्हा पण आम्हाला परीक्षा येते, सर्वात पहिलं मला कोणाकडे जायचंय? कोणाकडे जायचंय? बाजूवाल्याकडे? कोणाकडे जायचं? की परमेश्वर मला ह्या बाबतीत काय सांगत आहे, परमेश्वर मला ह्या बाबतीत कोणता मार्ग देत आहे. बरोबर आहे का नाही? समजतंय का नाही समजते? आणि जेव्हा आम्ही शहाणपण मागतो, शहाणपण आपण ज्ञान म्हणजे काय बघितलं, लिहिलं ना तुम्ही? काय लिहिलंय बघा, वाचा. ज्ञान म्हणजे काय लिहिलं? हा पण ज्ञान म्हणजे काय? अनेक गोष्टींचा काय करून ठेवणे? साठा. म्हणजे ही गोष्ट अशी आहे, ही गोष्ट अशी आहे, ही गोष्ट अशी आहे, ही गोष्ट अशी आहे. संत पॉल होता, जेव्हा तो शॉल होता तेव्हा त्याला सर्व काही माहित होतं का नाही? त्याला पूर्ण बायबलचं ज्ञान होतं का नाही? नियमशास्त्राचं ज्ञान होतं का नव्हतं? होतं. पण ते त्याच्यासाठी कार्य करत होतं का, की फक्त ज्ञान होतं? पण त्याच्यासाठी ते कार्य करत नव्हतं, कारण त्याच्याकडे परमेश्वराचं शहाणपण नव्हतं. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये सर्व होतं पण देवासाठी प्रेम होतं का? नव्हतं. आणि शहाणपण माझ्या जीवनात प्रेमाच्या द्वारेच काय करते? कार्य करते. जर प्रेम नसेल तर शहाणपण सुद्धा कार्य करू शकत नाही. लिहा, परमेश्वराकडून येणारे शहाणपण, परमेश्वराकडून येणारे शहाणपण, परमेश्वराकडून येणारे शहाणपण नेहमी प्रेमाच्या द्वारेच कार्य करते. परमेश्वराकडून येणारे शहाणपण नेहमी प्रेमाच्या द्वारेच कार्य करते. आणि ज्ञान म्हणजे, लिहू नका, ज्ञान म्हणजे जेव्हा आम्ही सर्व गोष्टीचं काय घेतो? माहिती घेतो आणि ती जमा करतो. पण ते माझ्या फायद्याचं होऊ शकत नाही जोपर्यंत मी शहाणपण माझ्याकडे नाही आहे. बरोबर आहे का नाही? मग माझ्याकडे अनेक अनेक वचनं माझ्याकडे आहेत, आहेत का नाही? आता उदाहरण, किती वेळा आम्ही ऐकलंय लहानपणापासून, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. किती वेळा ऐकलंय? कधी ऐकलंय का नाही? मिसाला ऐकलंय का नाही? तर आम्ही आता देणारे जास्त आहोत का घेणारे जास्त आहोत? अजून घेणारे. म्हणजे किती वेळा तरी ऐकलंय, पण अजून आमची कृती काय आहे? वचनानुसार आहे का वचनाच्या विरुद्ध आहे? मग मला ज्ञान आहे की प्रभूने सांगितलंय द्या म्हणजे तुम्हाला, पण शहाणपण आहे का? ते वचन कसं काम करते याची मला माहिती आहे का? त्या वचनाला घेऊन मला कसं संकटावर मात करायची आहे त्याचं ज्ञान आहे का? आहे का? नाही. तसंच मला ज्ञान आहे की प्रभू येशूने माझे आजार कुठे घेतले? मग बरं का नाही होत आहे? क्रुसावर घेतले ना, मग बरे का नाही होत आहे? विश्वास नाही का शहाणपण नाही? ते आम्ही विचारलंच नाही प्रभूला की प्रभू तू मला सांग की इथे लिहिलंय आजार घेतले, तर मला सांग की हे कसे घेतले आणि हे वचन माझ्यासाठी कसं काय कार्य करते. बरोबर आहे का नाही? आता एक उदाहरण देतो. हे जे बायबल आहे ना, ते पूर्णच्या पूर्ण लोगोस मध्ये आहे. काय आहे? आता हे बायबल आहे, ते जरा बायबल
हे बायबल आहे, हे पूर्णच्या पूर्ण काय आहे, लोगोस मध्ये आहे, म्हणजे याच्यात शब्द लिहिले आहे, अक्षर दिसत आहे, बरोबर आहे का नाही? पण हे बायबल जेव्हा मला शहाणपण परमेश्वराकडून येतं, तेव्हा हे बायबल आता लोगो नाही राहत, तर आता हे बायबल माझ्यासाठी रेमा होऊन जाते. समजते का नाही समजते? हे बायबल तुम्ही 10 वेळा वाचू शकता, पण तरी पण जर तुमच्याकडे शहाणपण नसेल तर याच्यामधला एकही शब्द तुमचा फायदा करू शकत नाही. समजते का नाही समजते? म्हणून येशूने सुद्धा सांगितलं की मला तुम्हाला भरपूर गोष्टी सांगायच्या आहेत, पण ते आता तुम्हाला सोसवणार नाहीत. पण पवित्र आत्मा जो आमच्या मध्ये आहे, जो आम्हाला सहाय्य करतो, आणि तो स्वतः सांगतो की आता तुम्हाला जर वाटत आहे की मी या परीक्षेतनं बाहेर पडण्यासाठी मला समजत नाही प्रभू, माझ्याकडे तुझं वचन तर आहे, पण या वचनाच्या द्वारे मी हे वचन कसं माझ्या जीवनात कार्यरत करू शकते, त्याचं शहाणपण मला तू दे, म्हणजे मी हे वापरून माझ्या जीवनात काय करीन, वापरीन, आणि योग्य वापर करून मी या संकटातनं काय होईल, बाहेर पडेल. सोपं आहे का कठीण आहे? आता असं नको विचार करू, अरे 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 नाही, ते फक्त ब्रदर का पवित्र आहेत ना, मग त्या ब्रदरलाच दिलं जातं, आम्हाला देत नाही, आम्हाला भरपूर रडून रडून मागायला लागतं, मग तो देतो. असं आहे काय? हा, असं आहेच नाही, ते आम्ही डोक्यात केलंय. किती लोक आहेत इथे ज्यांना पवित्र व्हायचंय? हात वर करा. अरे हसतात ते, काय झालं? नाही व्हायचं? तुम्हाला पाठी पवित्र व्हायचंय का नाही व्हायचंय? पुरुष मंडळी मग हात वर करायला लाजता काय? ते बायका थोडी काय करणार तुम्हाला, मी आहे ना तुमच्या जोडीला. हा, हळू बोला. आता पुरुष मंडळी इथे पुढे आहे का मागे आहे? मग किती लोकांना पवित्र व्हायचंय? हात वर करा. मग परत काय व्हायचंय? मी विचारतो, व्हायचं आहे? आहोत? नक्की आहोत का नाही आहोत? दादा हा खरं बोलतोय का? काय वाटतंय? अच्छा, त्यांना सोडा. तुम्हाला इथे किती लोकांना पवित्र व्हायचंय? हात वर करा. ते विचार करतात, हा बोलू का नाही बोलू, हा काहीतरी वेगळं बोलेल. हा, तुम्ही बाहेर जाऊन सांगितलं तर तुमचं ऐकतील का कोण? काय बोलतील? बरोबर आहे का नाही? कारण तुम्ही जे बोलत आहात ते परमेश्वराचं काय आहे? शहाणपण आहे, त्याच्या वचनात आहे लिहिलेलं, बरोबर आहे. पण जगाला त्याचा अर्थ कळणार आहे का की हा काय बोलत आहे? नाही ना. आणि किती वेळा आम्ही बोलतो, प्रभू मला पवित्र कर, बोलतो का नाही बोलत? बोलतो का नाही बोलत? पण वचन काय सांगते? वाचा, कुठलं वचन आहे ते? हा, 10 वाचा. इब्री लोकास पत्र अध्याय 10. त्या इच्छेने कोण आपण? ब्रदर ना. तुम्ही लोक पण आहे का? का मी एकटा आहे? सर्व नक्की? हा, त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या एक मिनिट, एकदा झालेल्या का होणार आहे? झालंय ना? का परत करायचंय? झालं ना. तुम्ही करणार आहे, तुमचं करायचं तुमचं करा, पण येशूचा ऑलरेडी झालेल्या
देहार्पणाद्वारे देह अर्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत होणार आहोत का केलेले आहोत? समजते का गोंधळत आहे? समजते. एक तर बघा, एक गोष्ट आहे, एक तर आम्ही खोटं बोलतो, नाहीतर हे बायबल खोटं बोलते. बरोबर आहे का नाही? पण मला ठाऊक आहे की बायबल कधी खोटं बोलू शकते का? नाही. पण आमच्या डोक्यात आम्ही गोंधळतोय कारण आम्हाला एवढ्या वर्षापासून माहीतच नाही का मी पवित्र आहे. बरोबर आहे का नाही? तर मला दारू पवित्र होण्यासाठी सोडायची आहे का मी पवित्र आहे म्हणून दारू सोडायची आहे? दोन व्यक्ती आहे. एक माणूस बोलतो की मी पवित्र होण्यासाठी काय सोडतो? दारू सोडतो. दुसरा बोलतो मी पवित्र आहे याच्यावर मी विश्वास ठेवतो आणि मी आता काय करतो, आणि ती ऑटोमॅटिक त्याला सोडून जाते. कारण जिथे पवित्रता आहे तिथे ते राहणारच नाही. देवाची कृपा ऑटोमॅटिक नाही होत, देवाच्या कृपेने हे कार्य होते. समजते का नाही? मग तुम्ही लोक कोण आहे? पवित्र आहे का अपवित्र आहे? करणार आहे का झालेले आहे? समजते का नाही समजते? तर मला कितीही बोललं की नाही तू अपवित्र आहे, अपवित्र आहे, अपवित्र आहे, इथे काय लिहिलंय? काय लिहिलंय? किती लोक विश्वास ठेवतात का येशू या जगात आलेला? किती लोक विश्वास ठेवतात? सर्व ना? कशासाठी विश्वास ठेवतात? तुम्ही बघितलं का त्याला? तुम्ही येशूला बघितलं? मग का विश्वास ठेवतात की तो आला होता? कसं माहिती तुम्हाला की तो आलेला? बायबलद्वारे. म्हणजे बायबल सांगते म्हणून तुम्ही विश्वास ठेवतात की तो आलेला. तुम्ही बघितलं का त्याला? नाही. मग तेच बायबल जे बायबलवर तुम्ही विश्वास ठेवता आणि जे बायबल सांगते की येशू आलेला म्हणून तुम्ही विश्वास करता, आता तेच बायबल तुम्हाला सांगते की येशूद्वारे तुम्हाला पवित्र केलंय. मग कठीण का जाते विश्वास ठेवायला? समजते का नाही समजते? नाही समजत तर चावी फिरवायला लागेल थोडी. मग आम्ही कोण आहोत? मी नाही सांगत. कुठे लिहिलंय? जर भांडायचं असेल तर पवित्र आत्म्याबरोबर जाऊन भांडा. त्यांनी लिहिलंय, मी नाही लिहिलंय बाबा. बरोबर आहे का नाही? मला येशूनी सांगितलं त्यांना जाऊन फक्त सांग काय लिहिलंय त्यांच्याबद्दल. तर पवित्र केलेले आहोत का नाही आहोत हे लिहून घ्या. वचन नंबर लिहून घ्या की आम्ही पवित्र केलेले आहोत. कोणाच्या द्वारे? येशू ख्रिस्ताच्या एकदाच केलेल्या. मग आता परत अर्पण होणार आहे का? होऊन गेलं? अनेक वेळा कधी कधी तुम्हाला असा विचार नाही होत की अरे माझ्या जीवनात हे वाईट चाललंय ना, ते मी काहीतरी पाप केलं असेल म्हणून होत आहे, माझ्या पूर्वजांनी काहीतरी पाप केलं म्हणून त्रास होत आहे, असं कधी येत नाही डोक्यात तुमच्या? येते? ते चुकीचं आहे. ते सैतान येऊन सांगते तुम्हाला की तू असं केलं म्हणून असं आहे, असं केलं म्हणून असं आहे. पवित्र आत्मा कधीच तुम्हाला दोष भावनेमध्ये टाकत नाही. तर पवित्र आत्मा तुम्हाला फक्त आणि फक्त येशूने तुमच्यासाठी काय केलं ते तुम्हाला काय करतो? तो शिकवतो. मग आता आम्हाला पवित्र व्हायचंय का नाही व्हायचंय? व्हायचंय बोलतात अजून पण. सांगा मग ना तुम्ही. नको मग ते जातील. झाले का नाही झाले? हा. आमच्या कार्यावर आम्हाला विश्वास नाही ठेवायचा तर इथे जे लिहिलंय ना त्याच्यावर काय ठेवायचंय? विश्वास ठेवायचाय. मग हे शहाणपण जर तुम्ही ज्याला देवाचं ज्ञान नाहीये त्याला जर बोलायला गेले तर बोलेल काय माहितीये? काय बोलेल? गेलाय. बरोबर आहे, कामात न गेलाय हा. पण इकडे लिहिलंय ते खोटं आहे का? नाही. समजते का नाही समजते? मग आम्हाला परमेश्वर येऊन आशीर्वाद देणार का नाही देणार? देणार ना?
हा कुठून आलाय भाऊ? आशीर्वाद पण दिलाय बोलते. दिलेला आहे. ठीक आहे, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो की परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ. करू की नको? अगोदरच आशीर्वादित केलेले आहोत, मग करायची गरज आहे का? नाही. आपण शाळेत जायचो का ना लहानपणी, आई आपल्याला कपडे घालायची का नाही? घालायची ना. मग कपडे घातल्यानंतर परत आपण थोड्या वेळाने आईला येऊन बोलायचो, ए मम्मी कपडे घाल ना, मम्मी कपडे घाल ना, मम्मी कपडे घाल ना. असं करायचो का? मग इथे पण काय केलंय? पवित्र केलंय का करणार आहे? बरोबर आहे का नाही? आशीर्वाद पाहिजे का नाही? किती लोकांना पाहिजे? हात वर करा. केलेला आहे का नाही? मग काय केलेले आहोत. एक उदाहरण देतो तुम्हाला. आता कोणीच बोलायचं नाही. आम्ही रांचीला जात होतो ना. तुम्ही मद्रासला कधी गेले का नाही गेले? हलवा आणला का नाही आणला? आणला. भले मला नाही दिला पण तुम्ही खाल्ला, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर काय मद्रासी माणसं का मद्रासहून माणसं आली नाही? म्हणजे जे मद्रासला गेले ते मद्रासी झाले असं? ही बोलते मद्रासी माणसं आली नाही. हालेलुया. तर कुठे होतो आपण? हा, रांची. तर आम्ही रांचीला, हलवा नाही, रांची. तर रांचीला गेलो होतो. तर तुम्ही जर मद्रासला गेले ट्रेन मध्ये तर टीसी येतो का नाही येत तुमच्याकडे? येतो. काय विचारतो तुम्हाला? तिकीट विचारतो का नाही? आणि तुम्ही त्याला काय दाखवता? तिकीट दाखवता. काय तिकीट वर लिहिलेलं असतं की तुम्ही कुठून कुठे चालले. पण समजा तुमच्याकडे तिकीट नाही, तुम्ही बोलले नाही मला माहितीये मी मद्रासला चाललाय, तर तो तुमचं मान्य करेल का? करणार? कधीच नाही करणार. पण जेव्हा तुम्ही बोलणार माझ्याकडे काय आहे, मग तो किती पण मोठा टीसी असला तरी त्याला आता मान्य करावं लागेल का नाही? आता त्या तिकिटाला घेऊन जर तिकीट तुमच्याकडे आहे तर तुमची जागा कोण घेऊ शकते का? तुम्हाला कोणी येऊन फसू शकतो का की नाही नाही तुझं तिकीट खोटं आहे? बोलू शकते का? कारण माझ्याकडे काय आहे? तिकीट आहे. तसंच परमेश्वराचं वचन पण काय माहितीये? आपल्याला दिलेलं प्रभू येशूने तिकीट आहे. त्या तिकिटावर लिहिलंय की मला पवित्र केलेलं आहे. तर मला कोणी बोललं कसं काय? तिकीट आहे का नाही आहे? हे खोटं तिकीट आहे का? नाही. कोणी दिलं? स्वर्गातून येशूने दिलं का नाही? मग मला काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जे समजायचं समजा. आपण तर पवित्र आहे बाबा. फुकट मध्ये आहे का नाही? फुकट मध्ये म्हणजे माझ्यासाठी मेहनत कोणी केली? येशूने. तुम्ही करा मेहनत, मला काय करायचं? तुम्ही मेहनत करून जाणार का माहिती नाही, पण मी विश्वास ठेवला. येशू तू पवित्र केलंय, झालं 2 मिनिटात विश्वास ठेवल्या. समजते का नाही समजते? मग आता आशीर्वादित आहे का नाही आहेत? तुम्ही आहेत का नाही आहेत? तिकीट दिखाओ. तुम चुप बैठो रे. आता एक उदाहरण देऊ तुम्हाला. यांना ज्ञान आहे की वचन कुठे आहे. यांना माहित आहे वचन काय लिहिलंय, पण यांना माहिती नाही की ते वचन कसं काम करते. कळालं तुम्हाला? मग यांना काय आहे? ज्ञान आहे, पण त्यांनी कधी त्या वचनाविषयी देवाकडे शहाणपण मागितलेलं नाही की प्रभू हे कसं काय काम करते. समजते का नाही समजते? एक मूर्ख असतो आणि एक कोण असतो? मूर्ख पण ऐकतो, शहाणा पण मूर्ख कधी शहाणपणा मिळवण्यासाठी धावपळ करत. पण शहाणा काय करतो? ऐकतो आणि परत तेच घेऊन जाऊन ज्ञान प्रभूला विचारतो, प्रभू मला शिकव, मला ह्याच्यामधनं शहाणपण पाहिजे. हे कसं काम करते आणि हे कसं मी माझ्या जीवनामध्ये लागू करू शकते
आणि या वचनातून कसे मी फायदा मिळवू शकते, माझं जीवन बदलू शकते, ते तू मला शिकव. तर मला तिकीट दाखवा भाऊ, कुठे आहे तुमचं? आहे का तिकीट? का विदाऊट तिकीट ट्रेन मध्ये फिरताय? हा, अच्छा अच्छा, ऐका, तुम्ही मद्रासला गेले ना, टीसी आला काय बोलतात? तिकीट ट्रेन मध्ये पडलंय, शोध ना. असं बोलतो का? नाही ना, काय बोलतो? आहे माझ्याकडे. तर येशूची पण जेव्हा परीक्षा झाली, त्याचं तिकीट कुठे होतं? हृदयात होतं का नाही? का तो बायबल शोधायला गेला? कुठे होता? हृदयात. मग आमचं पण तिकीट कुठे पाहिजे? हृदयात पाहिजे. काढूया तिकीट, दाखवू तुम्हाला? जाऊ दे, उद्या दाखवतो. दाखवू का? वाचा चला, इफिसी करस अध्याय 1 वचन संख्या 3 काढू. कोणाच्या? माझ्या एकट्याच्या का तुमच्या पण? सर्वांच्या. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने नाही, त्या पित्याने स्वर्गातील थोडे दिले आणि थोडे त्याच्यासाठी ठेवले. तर तुम्ही जेव्हा मागाल तेव्हा मी देईन. हा, सर्व का थोडे? सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला. नाही, माझं नाव लिहिलंय. अरे माझं नाव लिहिलंय तिथे, तुमचं नाही लिहिलंय भाऊ. मग कोणाचं आहे? तुमचं पण आहे, मी पण आहे. चालेल, चला तुम्हाला पण घेतो. मग आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित करणार आहे. नाही, करणार आहे ना? हा, करणार आहे का केलेले आहे? आम्ही काय विचार करतो अजून? प्रभू आशीर्वाद दे, बरोबर आहे का नाही? इथे काय लिहिलंय? मग हे सत्य आहे का आमच्या डोक्यात जे आहे ते सत्य आहे? हे सत्य. मग आमच्यामध्ये काय घुसलंय? व्हायरस, बरोबर आहे का नाही? म्हणून आता आम्हाला हे बायबल जे आहे ना, ते अनेक लोकांना असं वाटते एवढं मोठं पुस्तक आहे, बोरिंग आहे. मला पण जेव्हा पहिलं भेटलं ना, मी बोललो प्रभू याच्यामध्ये एक पण चित्र नाही आहे. आपल्याला शाळेत कोणतं पुस्तक वाचायला आवडते? ज्याच्यामध्ये चित्र आहे, बरोबर आहे का नाही? पण ज्याच्यात चित्र नाही ते कसं वाचायचं? ते एवढं मोठं आहे आणि चित्र नाही. पण जेव्हा मला ह्या सर्व गोष्टी कळाल्या ना, तेव्हा मी बोललो प्रभू ह्याच्यामध्ये तर खजाना आहे. ह्याच्यामध्ये काय आहे? आणि इतका मोठा खजाना आहे का मी विचार करतो प्रभू दुसरं काय नको मला, सगळं जाऊ दे, ह्याच्यामध्येच रात्री दिवस काय करायचं? एवढं शोधायचं का ह्याच्यामध्ये आपल्या प्रॉपर्टीचे पेपर लिहिलेले आहेत की आम्ही येशू ख्रिस्तानी आमच्यासाठी त्या क्रुसावर 2025 वर्षापूर्वीच काय केलंय, आमच्या खात्यामध्ये काय काय टाकलेलं आहे ते कुठे लिहिलंय? लिहिलंय का नाही लिहिलंय? मी थोडी बोलतो, तिथे लिहिलंय. अजून एक गोष्ट सांगू तुम्हाला, अजून एक सिक्रेट सांगू. हा, अच्छा, किती लोक इथे आहेत ते दिवस रात्र विचार करतात कुठून येणार, माझ्या मुलीचं कसं होणार? अशी कोण आहे का माणसं? आहे, तुम्हीच आहे. अरे वा, करता का नाही? बरोबर आहे. पण परमेश्वर खोटं बोलणार आहे का खरं बोलणार आहे? जर परमेश्वर तुम्हाला बोलला की तुम्ही पवित्र आहात, तर तुम्ही पवित्र आहात का नाही आहात? कारण का कोण बोललाय? तर आता परमेश्वर तो आहे ना, जे तुम्ही टेन्शन घेतलं, जे तुम्हाला सैतान सांगतो कसं होईल रे बाबा तुझ्या पोरीचं, तुझ्याकडे तर पैसे नाही,
तुझ्याकडे तर कर्ज आहे, कुठून येणार? तो खोटं बोलतोय. काय बोलतोय? खोटं बोलतोय. का खोटं बोलतोय मी असं सांगतो तुम्हाला? कारण परमेश्वर सत्य बोलणार आहे, बरोबर आहे. आणि परमेश्वराने मला तिकीट दिलेलं आहे. काय दिलंय? तिकीट दिलंय का नाही? तर मी काय करणार? तिकीट घेऊन बसणार आहे का शैतान बडबड बडबड बोलतो त्याचं ऐकणार? अच्छा, जे लोक, तुम्ही पुरुष आहात का नाही? आहे ना. आता तुम्ही झोपले आणि सकाळी पूर्ण झोपेत आहे आणि एक माणूस तुम्हाला येऊन बोलतो, अगं उठ ग. तर काय करणार तुम्ही? काय बोलणार? हो मी उठते ग असं बोलणार का बोलणार अरे बाबा मी पुरुष आहे? काय बोलणार? मी पुरुष आहे. मग मी किती पण होश मध्ये नसो का झोपेत असो, पण मला माहिती आहे मी कोण आहे. तुम्ही किती बोलल्याने मी बदलू शकतो का? नाही. मग मी कितीही बोललं, मला कितीही शैतानाने परीक्षा घ्यायला आला, तरी जे माझ्याविषयी लिहिलंय ते बदलू शकते का? इथे कोणाची आयडेंटिटी लिहिली आहे? कोणाची ओळख दिली आहे? आपली ओळख दिली आहे. आणि तेच हे केव्हा मला समजणार? जेव्हा मी प्रत्येक वचन घेऊन मला शहाणपण बोलणार, प्रभू मला शहाणपण दे, मला हे शिकव की हे काय लिहिलंय, तू मला येशू मध्ये कसं आशीर्वादित केलं आहे, करणार आहे का? तर केलं आहे ते मला तू शिकव, मला शहाणपण दे. आणि जे लोक चिंता करतात त्यांना परमेश्वर एकच सांगतो, वाचायचं का? तुमचा विश्वास आहे का तिथे जे लिहिलंय त्याच्यावर? आहे का नाही आहे? आहे ना. ठीक आहे, चला वाचू. आपण जाऊ यशया अध्याय 54 वचन संख्या 13 मध्ये वाचूया. हा वाचा वाचा वाचा. नाही तुझी नाही, गणेशची. तुमची पण आहे? तुमची पण? हा तुझी सर्व मुले. किती मुलं आहेत? मग देवाला पण माहिती आहे 3 आहे, म्हणून तो एक नाही बोलत, बोलतो सर्व. किती? तुझी सर्व मुलं परमेश्वरापासून शिक्षण पावतील. नाही, ते शाळा सोडून देतील. पावतील का नाही पावतील? मग त्यांना शिकवणारा कोण आहे? परमेश्वर आहे का तुम्ही आहे? परमेश्वर आहे. तुम्हाला तर फक्त सांभाळायला दिलंय, पण मुलं कोणाची आहेत खरी? मग त्यांना घडवलं कोणी? मग त्यांचं सांभाळ करणार कोण? त्यांचं शिक्षण करणार कोण? परत वाचा. तुझी सर्व मुले परमेश्वरापासून पावतील का नाही पावतील? मग टेन्शन काय घ्यायचंय? तुम्हाला जे विचार येतात आहे ते कोण देतोय? कोण देतोय? परमेश्वर काय सांगतो? तुझी सर्व मुले शिक्षण पावतील. परमेश्वरापासून, आपल्यापासून नाही. कोणापासून? मग जे खोटी सोच आहे ती कोण देतोय मला येऊन? जेव्हा मी एकटा येतो, बसतो, कसं होईल तुझ्या मुलांचं, कसं शिकतील? मग त्या टेन्शन मध्ये काय काय लोक पितात, पण दारू पितात का नाही पितात? पण तो काय करतोय शैतान? तुम्हाला खोटं सांगून 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 एवढा हैराण करतो का तुम्ही जाऊन तिथे बसता. पण तुम्हाला तुमच्याकडे तिकीट नसल्यामुळे तुम्ही तो विचार असं वाटते की खरोखर कसं होईल माझ्या मुलांचं, म्हणून आम्ही काय घेतो? टेन्शन घेतो. कारण आमच्याकडे तिकीट, पण इथे तिकीट आहे का नाही आहे? काय लिहिलंय? तुझी म्हणजे माझी, बोला माझी सर्व मुलं परमेश्वरापासून शिक्षण पावतील. आता शैतान येईल ना, बोलेल तुझ्या मुलाचं कसं होणार? मग त्याला काय बोलायचं? बाबा तू जा, माझी मुलं परमेश्वरापासून शिक्षण पावणार आहेत आणि ती पावलेली सुद्धा आहेत. समजते का नाही? का त्याला बोलणार ये बस माझ्या बाजूला, असं बोलणार का?
तुम्हाला एक गोष्ट विचारू, तुमच्या घरी जर कोण पाहुणा आला आणि त्याला तुम्ही चाय दिली, नाश्ता दिला, मस्त त्याला झोपायला पलंग बिलंग दिला, एसी लावला, मस्त चिकनचं मटण केलं, बरोबर, बकऱ्याचं केलं, मग तो किती दिवस राहणार? आणि रोज तुम्ही त्याला तसं देतात, किती दिवस राहणार तो? हा नाही नाही, दोन्ही टाइम दिलं, त्याच्यात पाय दाबतात आहे तुम्ही, त्याची मसाज करतात आहे, दाढी पण केली, मग आता तो किती दिवस राहील तुमच्याकडे? हा कायमचा राहील ना, बरोबर आहे का नाही? कारण तुम्ही सेवा भेटते ना त्याला. पण त्याला एक दिवसाने चल बाबा तू चालता हो, तुझं काम चाय पी चल, आणि चाय पण नाही दिली, पाणी पण नाही दिलं, तर तो थांबेल का? कुठे जाईल? बाजूवाल्याला शोधेल, कुठे भेटतो का कोण? कारण चाय देणारे भरपूर आहेत ना सैतानाला, बरोबर आहे का नाही? मग आम्ही काय करतो? चाय देतो, नाश्ता देतो, पाय दाबतो, काय काय करतो? मग तो जाणार आहे. मग आता काय करायचं? पाय दाबायचं का हे तिकीट दाखवायचं? हे बाबा तू जा. म्हणजे चाय द्यायचीच आहे. सैतानाचा पाहुणचार करणार. तो सैतान पण पाहुण्यासारखाच तुमच्याकडे येतो. काय विचार घेऊन, कसं होणार, मुलीचं काय होणार, आणि त्याच टायमाला जसं तुम्ही ते विचार करत राहिले तसं तो बोलतो, अरे ह्या माणसाने किती चांगला आहे रे, मला तर चाय पण देतो, जेवायला पण देतो, झोपायला पण एसीचा रूम दिला, मी याच्याकडेच राहतो, बरोबर आहे का नाही? पण त्याला बोललं बाबा तू जा, माझ्या मुलीचं प्रभू येशूने अगोदरच सर्व काही केलेलं आहे, आता तो थांबणार आहे का तिथे? तो बोलला राहत मला मानच नाही देत आहे रे, कुपारीचा मानच नाही देत आहे, बरोबर आहे का नाही? तर कुपारीचा मान देत नाही तर तो थांबणार आहे का तिथे? कुपारी पळाला. समजते का नाही समजते? अरे कुठे गेले? तोंडच लपवलो, बरोबर आहे का नाही आहे? इकडे काय लिहिलंय? परत वाचा, तुम्हीच वाचा, तुम्हीच वाचा, वाचता ना, वाचा जोरात. तुझी नाही, माझी. तुम्ही पण बोला, माझी. माझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील. तुझ्या माझ्या मुलांना, आमच्या मुलांना मोठे शांती काय भेटेल? भेटेल का नाही भेटेल? तुम्हाला ठाऊक आहे, इयोब होता ना, इयोब, त्याच्या पोरांना परमेश्वराने सर्व काही दिलेलं, त्याला पण सर्व काही दिलेलं, पण त्याच्या मुलांचा नाश का झाला? का त्यांची मुलं उद्ध्वस्त झाली? का त्याचं सर्व काही उद्ध्वस्त झालं? त्याचं कारण काय? कुठे लिहिले? कुठे नाही. वाचा वाचा, इयोब अध्याय 3 वचन 25 वाचा. इयोबाचे पुस्तक अध्याय 3 वचन 25. वाचा. मला कशाचीही भीती वाटली तर तेच माझ्यावर येते. तेच माझ्यावर येते. काय लिहिलंय? मला ज्याची पण भीती वाटते, म्हणजे ज्याच्याविषयी मी घाबरतो, ज्याच्याविषयी मी चिंता करतो, थोड्या दिवसांनी तेच तुमच्यावर काय होणार आहे? येणार आहे का नाही येणार आहे? मग इयोब कोणाच्या विषयी चिंता करायचा? माझ्या मुलाकडून पाप होऊ नये, माझी मुलं चुकीच्या मार्गाला जाऊ नये, म्हणून तो काय करायचा? भीती ठेवायचा. आणि इथे वचन सांगते की ज्या गोष्टीची मनुष्य भीती धरतो तेच त्याच्या जीवनामध्ये थोड्या दिवसांनी काय होणार आहे? येणार आहे का नाही येणार आहे? मग तुम्हाला काय तुमच्या मुलांचा नाश करायचा आहे? नाही ना.
मग तुम्ही तो विचार जर घेतला, चाय पाणी दिली सैतानाला, तर तुम्ही परवानगी देता सैतानाला की जी भीती आहे त्यानुसार काय कर, तू आमच्या जीवनात काम कर. मग तुमच्या चुकीच्या विचाराने त्या मुलांचा नाश होऊ शकतो का नाही? होऊ शकतो का नाही? मग मला आजपासून काय बोलायचंय? चुकीचा विचार आला का? धन्यवाद येशू, माझी मुलं परमेश्वरापासून शिकलेली आहेत आणि माझ्या मुलांना तू मोठी शांती दिलेली आहे. समजते का नाही? कारण जी भीती घेणार तेच इथे लिहिलंय, ज्याची तुम्हाला भीती वाटते तेच तुमच्यावर येणार आहे. मग भीती घ्यायची कारण आहे का? भीती घेतली म्हणजे तुम्ही चाय पाणी चालू केलं. मग चाय पाणी काय, पाणी पण नाही द्यायचंय. बरोबर आहे का नाही? वाचा वाचा परत. मला कशाचीही भीती वाटली तर तेच माझ्यावर येते. मला कशानेही मला झाला तर काय लिहिलंय? ज्याची मला भीती वाटणार आहे, ज्याला मी घाबरणार आहे, तेच गोष्ट माझ्यावर थोड्या दिवसांनी येणार का नाही येणार? मग ते एक जरी विचार आला, घ्यायचाय का मला डोक्यामध्ये? नाही घ्यायचा. कारण जर मी तो विचार केला तर मला त्याच गोष्टीचा पुढे जाऊन काय होणार आहे? त्रास होणार आहे. आणि मी माझ्या चुकीच्या विचारामुळे कदाचित माझं कुटुंब पण काय करू शकतो, आपण स्वतःच नष्ट करू शकतो. समजते का नाही? बरोबर आहे का चुकीचं आहे? इथे लिहिलंय का नाही? माझ्याकडे तर तिकीटच आहेत सगळी. काय आहे? मी तुम्हाला तिकीट दाखवूनच सांगतोय. आता ते कोणी लिहिलंय त्याच्याशी जाऊन भांडा पाहिजे. मला काहीच नाही, मी फक्त सांगतोय तिकडे काय लिहिलंय. हालेलुया. कारण परमेश्वर सांगतो, लिहा ते वचन की काय बोलायचंय मला अशी चिंता आल्यावर. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. लिहा 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 लिहा. बोलणार का नाही? बोलायसाठी लिहायचं लागेल. धन्यवाद प्रभू येशू, माझी सर्व मुले तुझ्यापासून शिकलेली आहेत. माझी धन्यवाद प्रभू येशू, माझी सर्व मुले तुझ्यापासून शिकलेली आहेत आणि माझ्या सर्व मुलांना तू शांती दिली आहेस. आणि खालती लिहा, धन्यवाद अब्बा पिता, धन्यवाद अब्बा पिता, धन्यवाद अब्बा पिता, तू माझ्या सर्व मुलांना येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहेस. ज्याला आशीर्वादित केलंय त्याला काही कमतरता आहे का? नाही. मग मला आता कमतरतेबद्दल बोलायचं आहे? जे सैतान येऊन सांगतो ते बोलायचं आहे का मला परमेश्वर जे सांगतो ते बोलायचंय? कारण मी चुकीचा विचार केला, चुकीचा गोष्ट बोलली, चिंता केली, तर मी स्वतः परवानगी देतो सैतानाला की तू येऊन काय कर, कार्य कर. मग द्यायची आहे का? नाही ना. हा, हालेलुया. अजून एक वचन आपण बघूया. आता शहाणपणावरनं आपण कुठे वेगळीकडे चाललोय मला असं वाटते, पण असू दे. पवित्र आत्म्याला माहिती आहे की कोणाला कशाची गरज आहे. बरोबर आहे का नाही? आणि ह्याची खरोखर गरज असेल कोणाला तरी, तेव्हाच प्रभूंनी हे वचन दिलं. बरोबर आहे का नाही? पुष्कळ लोक बहुतेक मुलांची चिंता करत असतील, कसं होणार, काय होणार, काय होणार, कसं करायचं, म्हणून परमेश्वराने ते बरोबर दिलं.
अजून एक वचन बघू, पेत्राचे पहिले पत्र अध्याय 1 वचन 3 वाचूया. पेत्राचे पहिले पत्र नाही पेत्राचे दुसरे पत्र अध्याय 1 वचन 3. 1 वचन 3 वाचा. ज्याने कोणाला? तुम्हाला आणि आम्हाला, म्हणजे मला पण आणि तुम्हाला पण आपल्या गौरवासाठी सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिले आहे का नाही दिले? तुमच्या जीवनासाठी आणि तुमच्या सुभक्तीसाठी प्रभू येशू सांगतो की आम्ही तुम्हाला जे जे पाहिजे ते सर्व काही तो तुम्हाला देणार आहे का दिलेलं आहे? खोटं लिहिलंय का तिथे? पण तुमच्या चेहऱ्यावर असा आनंद नाही. असा मेसेज आला, अरे आतापर्यंत खात्यामध्ये 1 पण रुपया नव्हता आणि मेसेज आला, अरे 2 करोड रुपये आले रे. मग खुश होणार का नाही? का फक्त मासा भेटल्यावरच हसतात का तुम्ही? दिलंय का नाही दिलंय? म्हणजे त्याच्यात मासे पण आले, बांगडे पण आले, कोलबी पण आली, सगळं आलं. म्हणजे पूर्णच्या पूर्ण पॅकेज आहे ते प्रभू येशूने आमच्या खात्यामध्ये. मग भेटत का नाही? भेटत का नाही? कारण आम्ही ह्या तिकिटाला घेऊन फिरत आहे दिवस रात्र डोक्यामध्ये, का शैतान देतो त्या तिकिटाला घेऊन फिरतो? कशाला घेऊन फिरतो? परत बायबल मध्ये वाचा पाहिजे तर तेच लिहिलंय का? परत वाचा, चला परत वाच. ते विचार करतात असं कसं लिहिलंय, ते दिले आहेत लिहिलंय. ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले. अच्छा ऐका. ज्याने तुम्हाला आणि आम्हाला कशासाठी? कोणाच्या गौरवासाठी? कोणाच्या नावासाठी? आपल्या स्वतःच फायद्यासाठी का देवाच्या फायद्यासाठी? मग आम्हाला देवाच्या राज्यासाठी बोलवलं आहे का नाही बोलवलंय? त्यांनी बघितलं का आमच्यामध्ये काय कमतरता आहे? त्यांनी आम्हाला दोष दिला का? नाही दिला. त्यांनी आमच्या पापांकडे बघितलं का? नाही बघितलं. आता पण तुम्ही काय करत आहात त्याच्याकडे तो बघतो का? नाही. पण त्यांनी काय केलं? आम्हाला त्याच्या गौरवासाठी आणि कशासाठी? सात्विकता म्हणजे काय? चांगल्या कामासाठी काय केलं? केलं आहे का नाही केलंय? सर्वांना केलंय का मला एकट्याला केलंय? सर्वांना काय केलं? पाचारण केले. त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी तर सर्व गोष्टी तो आपल्याला देणार आहे. मागितल्यावर दिल्या आहेत का देणार आहे? मग चिंता का करता? हा? आता सोडल्या
ती बायको पण बोलत असेल माझा नवरा बदलला, बरोबर आहे का नाही? मग दिले आहे का नाही दिले आहे? तो येऊन सैतान तुम्हाला खोटं सांगतो आणि तुम्ही ऐकता. हा 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 हा. अच्छा, एक एक प्रश्न विचारतो. आदाम आणि एवेला कोणी फसवलं? कोणी फसवलं? कसं फसवलं? बघा, कदाचित आदामाच्या जागेवर तुम्ही पण नाही ना. हा हा, कोणासारखे व्हाल? म्हणजे काय सांगितलं सैतानाने? जर तुम्ही ते फळ खाल्लं तर परमेश्वरासारखे तुम्ही व्हाल. व्हाल का नाही होणार? व्हाल. आणि परमेश्वराने त्यांना सांगितलेलं, तुम्हाला मी माझ्या प्रतिरूपातच बनवलेलं आहे का बनवणार आहे? आहे. पण त्यांनी पण कोणता शब्द घेतला? मी परमेश्वराप्रमाणे प्रतिरूपाप्रमाणे होईल. पण अगोदरच प्रभूंनी काय सांगितलेलं? केलाय. आणि आज पण काय होते? होईल होईल. पण इथे प्रभू काय म्हणतो? झालंय. मग हे होईल होईल कोण आहे? प्रभू आहे का सैतान आहे? समजते का नाही समजते? कारण जे पण ह्या वचनाच्या विरुद्ध आहे, हे वचन कधी बदलू शकते का? तिकडे तर लिहिलंय की आकाश आणि पृथ्वी नष्ट होतील, पण माझ्या वचन कधीही काही होऊ शकत नाही. बरोबर आहे का नाही? मग इथे लिहिलेलं वचन जर सत्य आहे, तर हे तिकीट मी जर रोज दिवस रात्र बायबल वाचून जमा केली, हे असल्यामुळे माझा फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे? फायदा होणार का नाही होणार? मग घेणं गरजेचं आहे का नाही घेणं? भले लोक बोलू दे, अरे वाटते आता हा संत झाला, बायबल घेऊन फिरतो. बोलायचं हा मी संत आहे. बरोबर का नाही? आता तू जाम देव देव करायला लागले. हो, मी करायला लागलो, कारण मला काय भेटलंय? तिकीट आहे. तुझ्याकडे आहे का? संकट आल्यावर कोणाचा फायदा होणार? जो संत आहे त्याचा का जो बोलतो त्याचा? आणि संकट आल्यावर जो बोलतो तोच येणार. भाऊ संता, जरा माझ्यासाठी प्रार्थना कर. बरोबर आहे का नाही? मग हे फायद्याचं आहे का नुकसानाचं आहे? मला पण असंच वाटलेलं पहिलं. मला पण लोक बोलायचे काय येशू 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 दिवस रात्र करतो, पण फायदा कोणाचा झाला? आणि जे बोलले ते आता स्वतः शिकायला येणार माझ्याकडे. बरोबर आहे ना? कारण एक वचन आहे, तुम्हाला दाखवतो. दाखवू का? का टाइम झाला तुमचा? नाही नाही, तुम्हाला भूक लागली, जाऊ दे जा. हा, अरे परमेश्वराने मुलांची चिंता करून पण उपवास लागतो. बरोबर आहे का नाही? आता परमेश्वराने शिकवलं तर पार्टी करायला पाहिजे का परत उपवास करायला पाहिजे? मी तर सगळं खातो बाबा. आमचा येशू बरा आहे. देवाचा पुत्र खात पीत आला का नाही? म्हणून त्याला लोक काय बोलते? खादाड. मग आम्ही पण येशूला फॉलो करतो का नाही? येशूचं अनुसरण करतो ना, म्हणून आम्ही पण खातो. तुम्ही बोला, काय प्रॉब्लेम? कुठे होतो? हा, कोणचं वचन सांगत होतो तुम्हाला? तुम्ही खाण्यावर आले की गडबड होते. त्या भाऊलाच काहीतरी बोलायला पाहिजे. खाण्यावर आला का गडबड झाली? बोला बोला. जे आपल्या विरुद्ध बोलत होते त्याच आता आपल्यावर. हा हा, बरोबर. आपण जाऊ प्रकटीकरण अध्याय 2 वचन 5 मध्ये जाऊ. एक मिनिट, बायबल कोणाकडे आहे? ते बायबल दे बाय.
2:5 नाही, 3रा अध्याय 9वं वचन वाचा. 3रा अध्याय प्रकटीकरण अध्याय 9 वाचा. असं तुम्हाला वाटत नाही का त्यावेळेला ना येशूचे शिष्य जे होते, येशू बरोबर जे प्रवचन ऐकायला होती ना माणसं, त्यांना 3 दिवस जेवणच नव्हतं भेटलं. तेव्हा येशूला कळवळा आलेला का नाही? मग याचा अर्थ काय का 3 दिवस रात्र आणि दिवस ते येशू बरोबर प्रवचनच ऐकत होते. काय त्यांना मजा येत असेल एवढी, कारण त्यांना पण जसं आपलं होतं ना तसं त्यांचं पण होत असेल. बरोबर आहे का नाही? वाचा. पहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणाला यहुदी मनवतात, पण तसे नाहीत. ते खोटे बोलतात. त्यांच्यापैकी कित्येकांना कोणाच्या स्वाधीन करेन? जे येऊन बोलतात ना तो बोलतात का नाही? प्रभू बोलतो घाबरू नको, त्यांना मी कुठे काय करणार आहे? तुझ्यात स्वाधीन देणार आहे. बरोबर आहे का नाही? दिलंय का नाही दिलंय? मी तुझ्या स्वाधीन देईन. पुढे काय लिहिलंय? पुढेची लाईन बरी वाटते, वाचा. पहा, ते येऊन, अच्छा तुला जावं लागेल का ते येणार आहेत? ते येऊन तुझ्या पायाजवळ काय करतील? नमन करतील. पुढे, व मी तुझ्यावर प्रीती केली आहे हे त्यांना कोणी प्रीती केली आहे त्यांना कळून येईल. कारण ते पण विचार करतील, या माणसाला आम्ही एवढं बोलत आहोत, काय रे बायबल घेऊन फिरतो, काय रे संत झाला, हा काहीच बोलत नाही. पण परिस्थिती खराब आल्यावर कोणाकडे येणार आहेत ते? आणि त्यांना समजणार की खरोखर ह्याचा येशू याच्यावर काय करतो का नाही करतो. मग काय घाबरायचं कारण आहे का? नाही ना. पण आम्ही काय करतो माहितीये? मी तुम्हाला एकच सांगतो, या वचनाला ना तुम्ही पण कवकर बोटीत जाताना भले वाचता येत नाही, एक वचन घेऊन जा किंवा बायबल घेऊन जा आणि शोधा. पूर्ण नवीन करारात शोधा की आमच्या विषयी प्रभू येशूने काय काय तिकीट दिलंय. समजते का नाही? आणि जे शिकलेले नाहीत त्यांना पण शिकवा, जेणेकरून आपण जसं मुक्त झालो तसं ते लोक पण काय होतील? मुक्त होतील का नाही? कारण ते मुक्तच आहेत, ते सुद्धा पवित्र आहेत, ते सुद्धा निर्दोष आहेत. पण एकच आहे का त्यांना अजून प्रॉपर्टीचे कागद भेटलेले नाही. आपल्याला येशूने प्रॉपर्टीचे कागद दिले का नाही दिले? तरी पण दिले. समजते का नाही समजते? मग आता चिंता करणार मुलांचं काय होणार? करणार आहे. कोणाला चिंता असेल त्यांना द्या, ते करतात. देऊ का यांच्या पण? आणि रात्री मग येऊन बोलणार झोप का नाही लागत. तिकीट कोणाचं घेऊन फिरतोय? म्हणजे जायचंय मद्रासला ना तिकीट घेतलंय कल्याणचं. समजते का नाही समजते? मग प्रभू येशू चांगला आहे का नाही चांगला आहे? आणि हे बायबल भरपूर इंटरेस्टिंग आहे का नाही? पण आपण एवढी वर्ष वाया घालवली. बरोबर आहे. पण आता जर आम्हाला हे समजलं तर ह्याला सोडायचंय का? नाही सोडायचं. ह्याला असं पकडून ठेवायचं का ह्याच्याद्वारे तुम्हाला प्रत्येक कार्यात तुम्ही विजयी होता. आणि हे इतकं मौल्यवान आहे ना बायबल की ह्याचा एक शब्द माणसाचं अख्खं जीवन काय करून टाकते. पण आम्हाला तो नुसता शब्द असून फायदा नाही, तर आम्हाला त्याचं शहाणपण पण असणं काय आहे? गरजेचं आहे. आम्हाला हे विचारायचं आहे की प्रभू मला सांग हे कसं काम करते, मला शिकव. आणि मला एकांतात जाऊन येशू बरोबर बसायचं. समजते का नाही? जर तुम्हाला एक माणूस बोलला तू माझ्या बरोबर आहे,
मी तुला सत्य शिकवतो की कशी तुझी बोट मावऱ्याने भरलेली येईल, पण तुला रात्री 3ला यायचं लागेल. मग तुम्ही जाणार का नाही जाणार? काळजाचा प्रश्न विचारला का? जाणार का नाही जाणार? जाणार ना. मग झोपणार नाही, 3ला जाणार उठून. हा, मग तोच प्रभू येशू सांगतो. ते तर मावऱ्याचा प्रश्न आहे, पण प्रभू येशू आम्हाला जीवनामध्ये सर्व गोष्टीविषयी सांगत आहे. मग त्याच्याबरोबर बसलं पाहिजे का नाही बसलं पाहिजे? आणि तो अशी अशी रहस्य सांगतो ना, असं असं शहाणपण देतो का तुम्ही विचार कराल हे इतकं मस्त आहे ना. काही लोक तर विचार करतील आजपासून कवीला नाही जात, बायकोला तुझा मी बघतोय बायको. असं होते. बायकोला बोलतील तू जा कवीला, मला हे बायबल बरं आहे. बरोबर आहे, कारण त्याच्यामध्ये काय आहे, बरंच काही आहे. कारण येशूने फक्त आपल्याला पापांची क्षमा क्रुसावर केली नाहीये, तर एवढं काही दिलंय का आम्हीच्या बुद्धीच्या काय आहे, पलीकडे आहे. मग आता आम्ही आनंदी असायला पाहिजे का अजून पण माझं काय होणार? आनंदी असायला पाहिजे ना. दुसरा काय करतो, मला काय करायचंय, मला कशावर लक्ष ठेवायचंय? प्रभू तू मला हे दिलंय, तू माझ्या मुलांना शिकवलंय, हेच घेऊन फक्त परमेश्वरला धन्यवाद द्यायचं, बाकी काही करायची गरज. आणि चाय पाणी थोडं बंद करा. समजते का नाही समजते? अजून हळूहळू आहे. अच्छा 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 अच्छा. तुमच्या घरी चोर आला ना, तर त्याला कसं काढणार? बाबू जा ना बाहेर, ए बाबू बाहेर जा ना, हळूहळू जा बाबू, असं बोलणार का? शर्टला पकडून काढणार? काढणार का नाही? मग सैतान नाही काढणार. मग चोराला दांडा घेणार ना, शैतानाला काय चाय देणार? बरोबर आहे का नाही? मग आपल्याकडे जर तिकीट आहे तर आमचं कोण काय बिघडू शकते का? पण 10,000 लोक येऊन बोलू दे, अरे हे असं नाही, माझ्याकडे काय आहे. हा, आणि कोणताही व्यक्ती जगामध्ये परमेश्वराच्या वचनाशिवाय मोठा आहे का? मी पण पकडून नाही. कारण परमेश्वराचं वचन, परमेश्वर सांगतो माझ्या नावापेक्षा मी माझ्या वचनाला उंच ठेवलेलं आहे. मग आम्ही त्याच्या वचनाला खालती ठेवू शकतो का? नाही. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात परमेश्वराच्या वचनाला पहिलं ठेवणार ना, तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही बोलणार आज आमचं जीवन 1 वर्षाच्या आतमध्ये पूर्णपणे काय झालेलं आहे, बदललेलं आहे. समजते का नाही समजते? सोपं आहे का कठीण आहे? मग कठीण कोणी केलं? आम्हीच केलंय. कसं होईल, काय होईल, अरे हे वाचा काय लिहिलंय, कोणाचं काय ऐकू नका, खोटं. जे सत्य आहे त्याच्यावर विश्वास ठेवा, कारण हे कोणी बदलू नाही शकत, माणूस बदलू शकतो. बरोबर आहे का नाही? हालेलुया. कोण येते शेवटची प्रार्थना करायला? या. हा, काय झालं? प्रार्थना करायची? हा, बोलवा ना, करू दे ना. मग काय करायचं? बोल. काय झालं त्यांना? काय झालं? हा, यांना 9 वाजले का आमटाची आठवण येते, बंद केलं तुम्ही. नाही, बसा बसा, काय प्रॉब्लेम, बसा बसा. बोलते हाईट कम फाईट जे होता, काय बोलायचं?
झालं झालं झालं, आरामात, धीर धीर धीर. अच्छा, इथे कोणाला मराठी वाचता येतं पुरुषांमध्ये चांगलं? तुम्हाला येतं दादा मराठी? येतं वाचता ना? हा, इकडे वाचा काय लिहिलंय. आणि तुमचं नाव काय? फ्रँकी. वाचा. मी वाचू? याचं नाव वाचू बघा. ठीक आहे. प्रभू येशूने स्वतः फ्रँकीची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की फ्रँकी पापाला मेलेला होऊन सदाचारणासाठी जगावा. त्याला म्हणजे येशू ख्रिस्ताला बसलेल्या माराने फ्रँकी निरोगी झाला आहे. झाला आहे का होणार आहे? मग आता काय आहे मध्ये आजार? नाही दुखणार, गेला तो. बरोबर आहे का नाही? आता काय करायचं? प्रभूला घरी जाऊन फक्त धन्यवाद द्यायचा आणि बोलायचं, धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने. कुठे राहता तुम्ही? नवी खाडीला. यांच्या जोडीला बाजूला कोण राहते का? यांना वचन सांगा बोलायला, धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी पूर्णपणे. आता येशू सांगतो तुमचं काही त्याच्यामध्ये आहे नाही, तुम्ही पूर्णपणे काय झालंय? आता दुखते का? गेलं. गेलं ना? वाकून बघा. गेलं. कैंसर क्या कोई बड़ा है क्या? इतना सही है, खाली नाम तुमने बड़ा की. बरोबर आहे का नाही? चला, हालेलुया. कोण येते प्रार्थना करायला शेवटची? ताई, त्यांना वचन द्या हा बोलायला. बरं होणार आहे का? झाले? तिकडे काय लिहिलंय? मग सगळे बरे झालेले आहेत का होणार आहेत? तिकीट काय आहे? मी बरा झालोय, भले पाय दुखतो, पण इकडे काय तिकीट आहे? बरा झालोय. आता ही आजी आहे ना, 5 मिनिटं घेऊ चालेल तुमची? आता ही आजी आहे ना, ही आजीला जेव्हा आली तेव्हा मला वाटते तिच्या पायाला काहीतरी जखम होती. या इकडे या. अरे खोलूनच येतात, म्हणजे पुरावाच दाखवतात. डरने वाला आदमी नहीं है, मतलब बिंदास है. आ जाओ. बरा झाला या टकाटक. काय नाही, सगळं बरा जायला टक्का. सांगा ह्यांना. मी सांगितलं तर खोटं बोलतील. बरोबर सांगा, मी नाही बोलले. हा बोला. मला सांगा काय ते. मी आलो तेव्हा माझा पाय एरी मेटा काढायचा होता. हा, तुम्हाला ती सांगते मी जेव्हा आलो तेव्हा माझा हा बी मेटा काढायला, म्हणजे ह्याच्या पूर्वी तिने सगळी बोटं काढली, 2च राहिली होती, 3 काढली. आणि ती इकडे येशूने तिला आणलं. आणि त्याच्यानंतर जो तिचा घाय सुकत नव्हता, जेव्हा ती बोलू लागली येशूचं तिकीट घेऊन की मी पूर्णपणे बरी झालेली आहे, पहिलं घाबरत असेल का नाही जीवाला? ही जाम घाबराचो बोलते. 5 महिने रात्री 5 महिने रात्र दिस रडले. वचन बोललं असतं तर चकाचक. वचन नव्हतं ना माझ्याजवळ, ते कसं काय बोलू? अजून सांगतो होतो माहिती सांगून आमचे, पण ते माझे म्हणजे झाशीला गेलेली ना, 3 महिने झाले ते माझे न. मला ताप आयला ना, पायाला पोपरे आले वरून. ते माझी प्रार्थना केली माझ्यासाठी, लागलेले माराने घावाने बरे झाले. पाय बरा झालाय. बरा झाला. मग आता घाव सुकला का नाही सुकला? सुकला. कसं काय सुकला? हा, कारण तो सुकलाच होता, पण आम्ही बोलत होतो ओला आहे. पण जेव्हा ती आजी या वचनाला घेऊन बसली, त्या तिकिटा बरोबर एक झाली. पाय सुकला का नाही? समजते का नाही? मग जरी तुमच्या जीवनात मुली दिसतात आहे, शिकायला काय पैसे नाही, काय नाही, परिस्थिती खराब आहे, पण मी जसं पकडून राहतो की माझ्या मुली शिकलेल्या आहेत,
आणि मी आनंद करतो. आता मी वाईट रस्त्याला नाही जात तर आनंद करतो. तर ज्या मुली शिकल्या नाही ते पण शिकणार का नाही शिकणार? शिकणार. आणि मी तर म्हणतो परमेश्वराकडे शहाणपण मागा, स्वतःची बुद्धी न वापरता परमेश्वराला आमच्या जीवनात काम करू द्या, कारण आपल्यापेक्षा तो आपल्याविषयी जास्त चांगला विचार करतो. बरोबर आहे का नाही? थँक्यू. प्रार्थना करता? माझे नको बाबा, मी काय, आपण काय काय नाही. घ्या प्रार्थना करा आता शेवटची. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. ज्या लागलेले जखमाने मी चांगली झाली, मला पाय बरा जायला, माझे मेरे वचन नव्हतं बोलायचं. धन्यवाद येशू, धन्यवाद देते येशू, तुला धन्यवाद देते. मला काय बोलायचं असं मला समजत नव्हतं. त्या मायनी मला सांगितलं ते प्रार्थना आहे. कोण माय? ही बसल्याने आम्ही सांगितलं. पेत्रीन मावशी. पेत्रीन मावशीने आमचं सांगितलं जर प्रार्थना होती तर येत जात प्रार्थनाला. तुम्ही त्या दिवसापासून यायला लागून प्रार्थनाला. ती माझी सुनबाई मला दापायला लागली असे की गावातून प्रार्थनाला यायला, असे की सर्व किती लोक असताना तुम्हाला चालता नाही. ते मी तिला सांगून आलो नव्हतो इथे, मी स्वतः म्हणूनच आलो प्रार्थनासाठी. आलो घरी गेलो, सकाळी मला बोलायला लागले तुम्ही कशासाठी प्रार्थनाला गेल्या तिथे. तुम्ही सांगितलं मला तिथे जाऊन ना माझं सर्व काय होतं ते गेलं. मला वचन सांगितलं ते मी बोलते. ते आता जशी लढत होतो ना, चालत नव्हतो पण चालायला पण लागलो ना, माझं लढ पण नेलं परमेश्वराने. रडा दिला आणि काय आता रडा गेला आणि काय आलं? वचन मध्ये सगळं काय माझं बदलून गेलं. त्यासाठी मी देवाचे धन्यवाद देते देवाला आणि प्रभू येशूच्या नावाने. आणि बायबल वाचायला आता मजा येते का कंटाळा येतो? वाचिता नाही पण हे ऐकायला मजा येते का कंटाळा येतो? मजा येते. मग 12 वाजेपर्यंत चालेल ना? 12 वाजेपर्यंत अख्खा दिसणं रात सांगितलं तरी बसेल नाही की. ते बघा रागवले लगेच. काय तू बस ना, आम्हाला काला बसवते असं? मी बसतोय बायबलची पानं काढी टाकी 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत. आणि आता तुमच्या मुलामध्ये काय बदल झाला? झालाय का नाही? भरपूर झालाय का नाही? आमचा सावियो तो थोड्या दिवसांनी प्रीचिंग करणार आहे आणि तो करत आहे. बरोबर आहे का नाही? आणि नाचतो काय भारी माहितीये का तुम्हाला? 2 शिबिर झाल्या, 2 रिट्रीट केल्या आणि तो बसतोय. आणि तुम्ही बघा बरोबर त्याच्यात एवढा बदललाय. तो बसून काय करत आहे? वचन. म्हणून परमेश्वर सांगतो मी जगाच्या ज्ञानी लोकांना निवडलेलं म्हणून मला मूर्खपणाचेच आवडले. मग आम्ही कोण आहोत मग? बरोबर आहे. ठीक आहे चला. तर आपली रविवारी रिट्रीट आहे.